नमस्कार, मी प्रियंका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। केंद्र सरकारी जॉब असणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। तुम्ही फ्रेशर आहे, तुमच्याकडे कोणतेही अनुभव नाही, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर इथे वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, वयोमर्यादा काय असणार आहे, शिक्षणाची अट काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता इथे एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम डिपार्टमेंट ऑफ ESW मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत इथे भरती निघालेली आहे आणि इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। ऑल इंडिया उमेदवार सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आपल्याकडे PDF आहे, ते आपण 5 मिनिटात समजून घेऊया। इथे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारी जॉब असणार आहे। इथे मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर कोणत्या पदासाठी भरती आहे, नंबर ऑफ वॅकन्सी आणि इथे सॅलरी सुद्धा दिलेली आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मेडिकल स्पेशलिस्ट आहे, MD किंवा MS झालेला आहे, इन स्पेशलिटी कन्सल्ट DNB, मिनिमम 5 वर्षाचे इथे अनुभव लागणार आहे। डेंटल ऑफिसर BDS झालेला आहे, डेंटल हायजिनिस्ट, डिप्लोमा होल्डर इन डेंटल हायजीन, लॅब असिस्टंट, DMLT क्लास लॅबोरेटरी टेक्निक कोर्स तुमचं झालेलं पाहिजे आहे। फार्मिस्ट B फार्मसी झालेलं पाहिजे आहे। DU क्लर्क, ग्रॅज्युएट क्लास, क्लरिकल ट्रेड, त्यानंतर पिओनसाठी क्लास 8 ग्रेड म्हणजे 8वी पास तुम्ही पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। आर्म फोर्स, फिमेल अटेंडेंट, लिटरेट, सफाई कामगार लिटरेट आणि चौकीदार इथे सांगितलेलं आहे। एज्युकेशन क्लास 8 और GD ट्रेड फॉर आर्म फोर्स पर्सनल, इथे फ्रेशर असेल तरी चालणार आहे। तर बाकीच्यांसाठी इथे अनुभव सुद्धा लागणार आहे। मेडिकल स्पेशलिस्टसाठी 1 लाख रुपये सॅलरी आहे। डेंटल ऑफिसरसाठी 75,000, डेंटल हायजिनिस्ट 28,100, लॅब असिस्टंटसाठी 28,100, फार्मसीसाठी सेम सॅलरी आहे। DU क्लर्कसाठी 22,500, पिओनसाठी 16,800, फिमेल अटेंडंटसाठी सुद्धा 16,800, सफाईवाला 16,800, चौकीदारसाठी सुद्धा 16,800 इथे सॅलरी भेटणार आहे। डिरेक्टली इथे मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू डेट आणि टायमिंग व्हेन्यू दिलेला आहे। 13 फेब्रुवारी 2025 रोजी इथे इंटरव्ह्यू होणार आहे। इथे सांगितलेलं आहे सविस्तर माहिती तुम्हाला इथे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ते कॅरी करावं लागणार आहे आणि तुम्हाला इथे सर्व माहिती या वेबसाईटवरती सुद्धा मिळून जाणार आहे। ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करायचं आहे। पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती जाऊन तुम्ही इथे इंटरव्ह्यू देऊ शकणार आहात। बाकीच्या पदांसाठी इथे तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्ही चेक करायचं आहे, त्यानुसार तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। व इथे बाकीच्या क्वालिफिकेशनसाठी म्हणजे बाकीच्या पदांसाठी तुम्हाला अनुभवाची गरज आहे, पण तुम्ही फ्रेशर उमेदवार सुद्धा असू द्या अर्ज करू शकता फॉर चौकीदार, हे सुद्धा सांगितलेले आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।